वसुताई नमस्कार करते. आयुष्यमान, कशी आहेस? किती वर्षांनी पाहतेय मी तुला. कसा झाला प्रवास? आता सगळ्या प्रश्नांची तुझ्या मी इथेच उभी राहून उत्तरं देऊ की आत बोलावणार आहेस? वसुताई, ही दिग्विजयची पत्नी अरुंधती. नमस्कार करते मावशी. मावशी नाही, मावशी नाही, सासूबाई म्हणायचं. चला. काय ग बाई तुमचे मावशी बसून घे, बसून घे. पण मला एक सांग तू, दिग्विजय. अरे आजच सकाळी तुझ्या त्या विण्याचा फोन आला होता. काम होता म्हटलं कसलं इचलकरंजीला त्याचा. आला की फोन करतो. अडवायचा प्रयत्न केला त्याला मी, पण तो निसटलाच. थोडक्यात चुकला रे. नाहीतर सापडला असता ना तर दिला असता भद्या मार. मी इथे त्यासाठी माझी सगळी कामं सोडून आलो आणि माझ्या हातावर तुरी देऊन पळून गेला. सापडू दे एकदा. तसा पळणार नाही तो कुठे. सापडणार, मारणार मी त्याला. मी इथे आले माझ्या एका महत्वाच्या कामासाठी. म्हणजे माझा राजशेखर आहे ना मुलगा, त्याच्यासाठी मुलगी बघायला आले. मला मुंबईची मुलगी हवी आहे. देखणी आणि सुशिक्षित असली मुलगी आहे माझ्या बघण्यात. तुमची रेशम. ही तर खूपच आनंदाची गोष्ट आहे. आमची रेशम अगदी सुखात राहील तुमच्या घरी. लग्नाची अजून बोलणी नाही झाली आणि तू मनातल्या मनात मंगळागौर मांडून टाकलीस. बरं ते जाऊ दे. मी इथे अशी आली आहे म्हणजे तुला ठाऊकच आहे, माझ्या राजशेखरसाठी मी मुलगी बघायला. पण त्याआधी म्हटलं तुमच्या घरी जाऊन बघावं. पूर्वीचे संस्कार तसेच आहेत की काही? अरुंधती, अरुंधती बाजूला हो. मीडियावाले आमच्या आता खासगी आयुष्यातही नाक खुपसा लागलेत. अरे यांची हिंमत कशी झाली आमच्या घरापर्यंत येण्याची? सिक्युरिटी, सिक्युरिटी! अरे कोणीतरी फोटो काढताय. तुम्ही काय झोपलात? सिक्युरिटी! इथे फोटो काढत होता तुम्ही? काढत होते काही कारणांसाठी. काय मुलगी आहे ही? अमर, ताबडतोब पोलिसांना फोन लाव. अरे कुणाला पोलिसात द्यायला निघालाय पदे? अगं वेडे नेहा, गधडे. इतक्या रात्री घरात घुसून काय करतेस काय तू? थँक गॉड वसू मावशी तू आलीस. नाहीतर ह्या लोकांनी माझं काय केलं असं यू हॅव नो आयडिया. ही आहे नेहा. हिला फोटोग्राफीचा खूप शौक आहे. माफ करा, आम्हाला खरंच माहिती नव्हतं की मी फोटोग्राफर आहे. मी तुला न विचारता फोटो काढले खरे, पण खरं सांगू तू खूप फोटोजेनिक आहेस. तुझेच फोटो मी सगळ्यात जास्त काढलेत. हे बघ. कसे आलेत फोटो? झकास आलेत, एकदम झकास. बाय द वे, दिग्विजय, यू आर अ लकी मॅन. अशी झकास बायको मिळायला खरंच खूप चांगलं नशीब लागतं.